नमस्कार मंडळी, 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला, आज आपण आपल्या फ्रीजमधल्या एका मोठ्या रहस्याचा पर्दाफाश करूया. विचार करा, आपल्या सगळ्यांसोबत असं कधीतरी घडतंच नाही का? आपण फ्रीज उघडतो, दुधाचं पॅकेट किंवा दहीचा डबा हातात घेतो आणि त्यावरची तारीख दिसते. अरे देवा, ही तर कालची तारीख आहे. आता काय करायचं? फेकून द्यायचं की वापरायचं? हा गोंधळ आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात येतो. पण थांबा, मी आज तुम्हाला यामागचं एक मोठं गुपित सांगणार आहे. तयार आहात का? तर ऐका, बहुतेक एक्सपायरी तारखा या पदार्थाच्या सुरक्षितेबद्दल नसतात, तर त्या त्याच्या क्वालिटीबद्दल असतात. हो, म्हणजे त्याची चव आणि टेक्स्चर सर्वोत्तम कधी असेल हे सांगण्यासाठी. धक्का बसला ना? आपण ज्या तारखांना इतकं घाबरतो त्या खरं तर एक मोठा गैरसमज असू शकतात. चला तर मग, हा कोड एकत्र मिळून सोडवूया. गोंधळ होण्याचं मुख्य कारण असं आहे की कंपन्या वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतात आणि गंमत म्हणजे प्रत्येकाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. आता बघा, सगळ्यात पहिलं लेबल आहे बेस्ट इफ यूज्ड बाय. याचा सरळ अर्थ आहे की या तारखेपर्यंत पदार्थाची चव आणि क्वालिटी एकदम बेस्ट असेल. त्यानंतर येतं सेल बाय. हे लेबल तर आपल्यासाठी नाहीच, ते आहे दुकानदारांसाठी की त्यांनी तो माल कधीपर्यंत विकायचा आहे. आणि हो, तिसरा यूज बाय. हे मात्र थोडं महत्त्वाचं आहे, विशेषतः मांस, मासे यांसारख्या लवकर खराब होणाऱ्या पदार्थांसाठी, कारण ते त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित असू शकतं. पण मग कंपन्या या तारखा नक्की ठरवतात कशा? इथेच तर खरी गंमत आहे. कंपन्या अनेकदा मुद्दामूनच थोड्या आधीच्या तारखा निवडतात. का? कारण त्यांना खात्री करायची असते की आपल्याला त्यांच्या प्रॉडक्टचा अनुभव एकदम परफेक्ट मिळावा. याचा अर्थ सरळ आहे, लेबलवरच्या तारखेनंतर दुसऱ्याच दिवशी तो पदार्थ काही विष बनत नाही. मग खरा प्रश्न हा आहे की पदार्थ चांगला आहे की नाही हे ओळखायचं कसं? याचं उत्तर आपल्याकडेच आहे. निसर्गाने आपल्याला दिलेलं एक सुपरपॉवर आहे, आपले डोळे, आपलं नाक आणि आपली जीभ. हे तपासण्यासाठी फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, नीट पहा. पदार्थावर बुरशी आली आहे का, त्याचा रंग बदललाय का, किंवा तो चिकट झालाय का हे तपासा. दुसरी पायरी, वास घ्या. काही आंबट किंवा विचित्र वास येत असेल तर ते वापरू नका. आपलं नाक या बाबतीत खूप हुशार असतं. आणि तिसरी शेवटची पायरी, चव घ्या. जर पदार्थ दिसायला आणि वासाला ठीक वाटत असेल तर फक्त अगदी थोडीशी चव घेऊन खात्री करा. आणि तुम्हाला माहिती आहे का की असे अनेक पदार्थ आहेत जे त्यांच्या तारखेनंतरही खूप दिवसांपर्यंत अगदी सुरक्षित असतात. उदाहरणार्थ, डबाबंद पदार्थ. जर डबा फुगलेला किंवा गंजलेला नसेल तर ते चक्क वर्षानुवर्ष टिकतात. फ्रोझन फूड्स तर अक्षरशः कायमचे चांगले राहू शकतात. फ्रीजमधली अंडी ती 5 आठवड्यांपर्यंत सहज टिकतात. आणि पास्ता किंवा बिस्किटं ती फार तर थोडी शिळी होतील, पण त्याने आरोग्याला काहीही धोका नसतो. पण हो, एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली पाहिजे. काही पदार्थांच्या बाबतीत आपण अजिबात रिस्क घ्यायची नाही. जसं की कच्चं मांस, मासे, डेअरी मीट्स आणि विशेषतः लहान मुलांचं दूध पावडर. ह्यांच्या तारखा नेहमी गांभीर्याने घ्यायच्या, कारण इथे धोकादायक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. आता आपल्या फ्रीजमधनं थोडं बाहेर येऊया आणि या समस्येचं मोठं चित्र पाहूया. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आपली ही एक छोटीशी सवय बदलल्याने जगात किती मोठा सकारात्मक फरक पडू शकतो. फक्त अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर तिथे जेवढं अन्न वाया जातं त्यापैकी तब्बल 37% अन्न हे थेट आपल्यासारख्या घरांमध्ये वाया जातं. म्हणजे 1/3पेक्षाही जास्त. आणि यामागचं एक मोठं कारण काय आहे? तोच तारखांबद्दलचा आपला गोंधळ. यावरून कळतं की आपल्या छोट्या छोट्या निर्णयांचा परिणाम खरंच खूप मोठा असतो. आणि यावरचा उपाय किती सोपा असू शकतो बघा. एका अभ्यासानुसार जर फक्त सगळ्या कंपन्यांनी तारखांचं लेबलिंग एकाच सोप्या पद्धतीने केलं तर अमेरिका दरवर्षी सुमारे 3,98,000 टन अन्न वाया जाण्यापासून वाचवू शकते. विचार करा, हा आकडा किती प्रचंड आहे. यातून लाखो लोकांचं पोट भरलं जाऊ शकतं. आणि चांगली गोष्ट ही आहे की जगभरातले देश यावर आता काम करत आहेत. अमेरिकेत लेबल एकसारखे करण्याचा प्रस्ताव आहे. युकेमधल्या सुपरमार्केट्सनी तर फळं आणि भाज्यांवरून तारखाच काढून टाकल्या आहेत. आणि फ्रान्समध्ये तर न विकलेलं अन्न गरजू लोकांना दान करणं कंपल्सरी आहे. हे दाखवतं की जिथे इच्छा आहे तिथे मार्ग नक्कीच आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? सोपा आहे. अन्न नासाडीशी लढायचं सगळ्यात प्रभावी शस्त्र आपल्या किचनमध्येच आहे, आपलं डोकं आणि आपलं नाक.
तर पुढच्या वेळी कोणतीही गोष्ट फेकून देण्याआधी फक्त एका सेकंदासाठी थांबा आणि विचार करा. जर हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक बटन नक्की दाबा, इतरांबरोबर शेअर करा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा. तुमचं याबद्दल काय मत आहे खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया उद्या याच वेळेला.